आतापर्यंत या अंतर्गत 8,000 कोटी रुपये हे रिलीज झालेले आहेत। जवळपास 40 लाख खात्यांमध्ये पैसे पोचलेले आहेत। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अजून 11,000 कोटी रुपये रिलीज करण्याला मान्यता देण्यात आली। त्यामुळे माझा अंदाज असा आहे की पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये पूर्णपणे खात्यामध्ये हे पैसे जातील। 90% आम्ही 15 ते 20 दिवसात कव्हर करायचा प्रयत्न करू। अखेर सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपयाप्रमाणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींचे ऑक्टोबरच्या 16 हप्त्याची आणि नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची आज गुरुवार दिनांक 6 नोव्हेंबर रोजी प्रतीक्षा संपवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना मागच्या 2 दिवसांपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता वितरण होत आहे आणि आजपासून लगेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरण व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना ज्या बहिणींच्या खात्यामध्ये काल आणि परवा या 2 दिवसांमध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आलेला असेल त्या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता 1,500 रुपयाप्रमाणे विस्तार सुद्धा होतच आहे। परंतु ज्या बहिणींच्या खात्यामध्ये अजून ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आलेला नसेल त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींचा 6 नोव्हेंबर गुरुवार या ठिकाणी गोडवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज गुरुवार 6 नोव्हेंबर, उद्या शुक्रवार 7 नोव्हेंबर, परवा दिवशी शनिवार 8 नोव्हेंबर, म्हणजेच लाडक्या बहिणींना गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याच्या 16 हप्त्याचे 1,500 रुपये, नोव्हेंबर महिन्याच्या 17 हप्त्याचे 1,500 रुपये, टोटल मिळून 3,000 रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये या 3 दिवसांमध्ये विस्तार सुद्धा होणार आहे। तर त्याची सुरुवात आजपासून करण्यात आलेली आहे। आज या 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी डीबीटीचं बटन दाबून आजपासून नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वितरित करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। म्हणजेच मागच्या 2 दिवसांपासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप सुरू होता। आज सुद्धा वाटप होणार आहे, उद्या सुद्धा वाटप होईल। परंतु लाडक्या बहिणींना तुम्हाला दिलेला शब्द या ठिकाणी पूर्ण होत आहे। शिंदे साहेबांनी शब्द दिलेला होता की भाऊबीजेच्या निमित्तानं लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांची वळणी वाटप करू, परंतु भाऊबीजेच्या दिवशी तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या आणि सरकारच्या तिजोरीवरती सुद्धा भार आलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये भाऊबीजेच्या निमित्तानं 3,000 रुपयांची वळणी वाटप केलेले नव्हते। परंतु लाडक्या बहिणींना आता सर्व सरकारी योजनांचे पैसे वाटप झालेले होते। आता फक्त लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप करायचा राहिलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी मागच्या 2 दिवसांपासून ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे आणि आजपासून लगेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता एकत्रितपणे 3,000 रुपये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। थेट महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब काय म्हणतायत लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा कान देऊन ऐकायचं आहे। 1,07,00,000 पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे, 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। तुमच्या खात्यात पैसे आले 2 हप्त्याचे आले। तर बघा लाडक्या बहिणींनो, आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची, नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। कारण ज्या बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या 2 दिवसांपूर्वी काल किंवा आज ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आलेला असेल त्यांच्या खात्यामध्ये लगेच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल। परंतु ज्या लाडक्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांचे पैसे मिळालेले नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आज ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता,
नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता टोटल मिळून 3,000 रुपये वाटप सुद्धा होतच आहे. खऱ्या अर्थाने सर्व लाडके बहिणींचे ऑक्टोबरच्या 16 हप्त्याची नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची प्रत्यक्ष संपायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे लाडके बहिणींना यापुढे काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता वाटप व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. त्यामुळे लाडके बहिणींना यापुढे कोणत्याही लाडके बहिणींनी काळजी करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी तुमची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रत्यक्ष संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींना हे सरकार माहितीचं सरकार आहे. या सरकारने राज्यातील लाडके बहिणींना सक्षम बनवण्यासाठी सुरू केलेली होती ही योजना लाडकी बहीण योजना. तर या योजनेच्या माध्यमातून दरमहा 1,500 रुपये मिळत आहेत. परंतु आता जर तुम्हाला अजून पुढील काही वर्षांमध्ये लाभ घ्यायचा असेल म्हणजेच अजून 4 वर्ष लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे. जर तुम्हाला अजून 4 वर्ष अशाच पद्धतीने लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला KYC करणं बंधनकारक आहे. ज्या लाडके बहिणी KYC करतील त्यांना या ठिकाणी काळजी करायची गरज नाही. त्यांचा हप्ता सुरळीतपणे सुरू राहणार आहे. त्यांना पुढील हप्त्यांचे पैसे वाटप सुद्धा होतच राहणार आहे. त्यामुळे लाडके बहिणींना काळजी करू नका. परंतु लाडके बहिणींना आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आज ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या बँकेमध्ये वाटप होत आहे. कारण लाडके बहिणींनो आज सकाळपासून भरपूर लाडके बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे. लाडक्या बहिणी बँकांच्या बाहेर रांगाच्या रांगा लावून थांबलेल्या आहेत. कारण त्यांना सुद्धा पैशांची गरज होते. त्यांनी सुद्धा भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती. परंतु आता या ठिकाणी वाट पाहायची गरज भासणार नाही. आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. तर या ठिकाणी आज गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहेत त्याचीच माहिती देऊन टाकतो. परंतु लाडके बहिणींना त्याच्या अगोदर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी काय आदेश दिलेला आहे कोणकोणत्या लाडक्या बहिणींना पैसे मिळतील कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत अजितदादा पवार काय म्हणतायत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. त्या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत ते त्यांच्या अकाउंटला जातील. तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या हप्त्याची नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रत्यक्ष संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट पैसे जमायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणे शक्य होत नसतं. कारण लाडक्या बहिणींना हे पैसे तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर सुद्धा होतच असतात. त्यामुळे लाडक्या बहिणींना तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला लिंक असायला पाहिजे. आणि लाडक्या बहिणींनो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या एकाच दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप झाले असते. परंतु लाडक्या बहिणींनो हे पैसे आधार कार्डच्या माध्यमातून बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होत असतात. म्हणजेच या ठिकाणी हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये वितरित होत असतात. आणि सांगायचं झालं तर या डीबीटीची लिमिट एका दिवसाला 35 लाख बहिणींची आहे. त्यामुळे एकाच दिवसामध्ये सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणं शक्य होत नसतं. त्यामुळे लाडक्या बहिणींना आज गुरुवार या ठिकाणी 6 नोव्हेंबरसाठी प्रमुख 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत पहिल्या 4 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत. दुपारी 12 वाजल्यापासून संध्याकाळी 4 वाजेपर्यंत उर्वरित 4 जिल्ह्यांमध्ये आणि संध्याकाळी 4 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत शेवटच्या 4 जिल्ह्यांमध्ये म्हणजेच आज गुरुवार 6 नोव्हेंबरसाठी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. तर या 12 जिल्ह्यांमध्ये आज 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. पहिला टप्पा 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत 4 जिल्ह्यांमध्ये, दुसरा टप्पा 12 वाजल्यापासून दुपारी 4 दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसरा टप्पा संध्याकाळी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत. म्हणजेच या 3 टप्प्यांमध्ये सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता वाटप होत आहे. बघा ज्यांना ऑक्टोबर हप्ता मिळालेला असेल त्यांना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत आहे आणि ज्यांना दोन्ही हप्ते मिळालेले नसतील त्यांच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत. परंतु ज्या बहिणींना आता ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आलेला असेल आणि त्या बहिणींच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील तर त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा मागील हप्त्यांचे पैसे वाटप होत आहे. ज्यांना मागील हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर त्यांनी काय करायचं आहे त्याची माहिती देऊन टाकतो. ज्यांना ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता आलेला नसेल त्यांनी काय केलेलं असायला पाहिजे, काय करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. जेणेकरून लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये कोणत्याही प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी तुम्हाला पडणार नाहीत, प्रश्न सुद्धा पडणार नाहीत. तुम्हाला खटाखट उत्तरे सुद्धा देऊन टाकत आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींना राज्य सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे पैसे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होत आहेत, कोणकोणत्या बहिणींना मिळत आहेत आणि कोणत्या बहिणींना मिळणार नाही त्याची माहिती सुद्धा
देऊन टाकतो, कारण लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली होते, परंतु या योजनेच्या माध्यमातून काही बहिणींना पैसे मिळाले तर काही बहिणींना पैसे मिळाले नव्हते। त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या। लाडक्या बहिणींना हप्ते सुद्धा वेळेवर मिळत नव्हते, त्यामुळे लाडक्या बहिणी सरकारवरती नाराज होत्या। तर लाडक्या बहिणींना आता तुमची नाराजी सरकारकडून या ठिकाणी दूर सुद्धा करण्यात आलेली आहे, कारण सरकारच्या माध्यमातून जिल्ह्यांची बँकांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा पैसे येतील, अशा पद्धतीने बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व बातम्यांना ब्रेक लागलेला आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणत्याही लाडक्या बहिणींनी काळजी करू नये। हे सरकार माहितीचं सरकार आहे। हे सरकार दिलेला शब्द 100% पाळत असतं, त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींनी कसलीच काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही। परंतु लाडक्या बहिणींना आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या 10 बँकेमध्ये पैसे येणार नाही। जर तुमचं बँक खातं या 10 बँकेपैकी असेल तर तुम्ही लवकरात लवकर ते बँक खातं बदलायचं आहे। बघा, लाडक्या बहिणींना या 10 बँकांची यादी वाचून दाखवतो। त्यासोबत लाडक्या बहिणींना काही लाडक्या बहिणींनी प्रश्न विचारलेला होता की दादा आम्ही KYC केलेले नाही, त्यामुळे आम्हाला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता आणि नोव्हेंबर महिन्याचा हप्ता येणार नाही का? आणि काही लाडक्या बहिणींनी असा तुझा प्रश्न विचारलेला आहे की आम्ही KYC केलेले आहे म्हणजेच आम्हाला हप्ते मिळणार का? तर बघा, लाडक्या बहिणींना सरकारने दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता KYC करो अगर ना करो तरी पण वाटप होत आहे। त्यामुळे तुम्ही KYCचं डोक्यात आणू नका। फक्त तुम्हाला या ठिकाणी 1 जानेवारी 2026 पासून जर या ठिकाणी पुढील हप्ते घ्यायचे असतील तर त्याच्या अगोदर KYC करणं बंधनकारक आहे। त्यामुळे KYC करायला सुरुवात करा। 18 नोव्हेंबरच्या अगोदर हे KYC झालीच पाहिजे। 18 नोव्हेंबरच्या नंतर तारीख वाढेल की नाही याची दाट शक्यता अजून वर्तवण्यात आलेली नाही, त्यामुळे 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC सुद्धा करायची आहे। आता बघा, लाडक्या बहिणींना काही महत्त्वाची माहिती आलेली होती, ती महत्त्वाची माहिती सांगितली आहे। आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत। म्हणजेच लाडक्या बहिणींना आज गुरुवार 6 नोव्हेंबर रोजी ज्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, तर या 12 जिल्ह्यांमध्ये 3 टप्प्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत। तर हे 12 जिल्हे कोणकोणते आहेत? या 12 जिल्ह्यांमधील 35 लाख बहिणी कोणकोणत्या आहेत? कोणकोणत्या तालुक्यांमध्ये, कोणकोणत्या गावांमध्ये या ठिकाणी पैसे वाटप होत आहे? त्या गावांची यादी, तालुक्यांची यादी आणि जिल्ह्यांची यादी सुद्धा आलेली आहे। त्यामुळे थोडासा व्हिडिओ मोठा होईल, परंतु तुम्हाला सुद्धा समजून जाईल की आज तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुमच्या तालुक्यामध्ये, तुमच्या गावामध्ये पैसे वाटप होत आहेत का? तुमची प्रतीक्षा संपत आहे का? तुम्हाला सुद्धा समजून जाणार आहे। परंतु लाडक्या बहिणींना अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची माहिती पाहायला मिळत राहील, सरकारी योजनांची माहिती पाहायला मिळत राहील, शेती संबंधित काही महत्त्वाची माहिती असेल, रोजचे सोन्या चांदीचे भाव असतील, विविध योजना असतील, सरकारी योजनांची माहिती असेल, शेतीविषयक माहिती असेल, अशा सर्व गोष्टी एका चॅनलवरती आपण सोडत असतो। त्यामुळे लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या हक्काच्या या ठिकाणी माहितीच्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना हे झालं आपल्या चॅनलचं कौतुक। आता आपल्याला चॅनलचं कौतुक करायचं नाही, आपला मेन मुद्दा आहे की या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा हप्ता कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज वाटप होईल, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी कोणकोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणींना फक्त आणि फक्त 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुमचे ऑक्टोबरच्या 16 हप्त्याची, नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची प्रतीक्षा संपेल, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे SMS तुमच्या मोबाईलवरती येऊन सुद्धा जाणार आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना यापुढे काळजी करायची गरज नाही, खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना आज गुरुवार 6 नोव्हेंबर या ठिकाणी पैसे वाटप होत आहेत, उद्या शुक्रवार 7 नोव्हेंबर उद्या सुद्धा पैसे वाटप होतील आणि परवा दिवशी शनिवार 8 नोव्हेंबर रोजी सुद्धा पैसे वाटप होतील। म्हणजे सर्व लाडक्या बहिणींचा 6 नोव्हेंबर, 7 नोव्हेंबर, 8 नोव्हेंबर या ठिकाणी गोड सुद्धा होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, तुमच्या खात्यामध्ये खटाखट पैसे वाटप होऊन जातील आणि या ठिकाणी लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या 16 हप्त्याची, नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। तर बघा, लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु त्या अगोदर लाडक्या बहिणींना राज्य सरकारकडून कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत, राज्य सरकारकडून कोणकोणत्या पात्रता लावण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा घेऊन टाकूयात। बघा, लाडक्या बहिणींना राज्य सरकार म्हणत आहे की राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना
बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण या ठिकाणी आता तुम्हाला पैशांची गरज जरी नसली तरी पण सरकारला तुमची गरज 100% पडलेली आहे. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. या ठिकाणी मतदानाचा अर्ज असेल, माघार घेण्याची अर्जाची तारीख असेल किंवा या ठिकाणी उमेदवारीचा अर्ज असेल, याच्या संपूर्ण तारखा जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता सरकारला या ठिकाणी जाग आलेली आहे. सरकारला सुद्धा कळलेलं आहे की लाडक्या बहिणींची ताकद किती आहे, या लाडक्या बहिणी काय करू शकतात हे सुद्धा सरकारला कळलेलं आहे. त्यामुळे सरकार खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करत आहे. लाडक्या बहिणींना या ठिकाणी वाट पाहायला लावत नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही. सरकारला तुमच्या मतदानाची गरज आहे. त्यामुळे प्रत्येक बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी या दोन्ही हप्त्यांचे पैसे वाटप होत आहेत आणि गॅस कनेक्शनचे पैसे सुद्धा वाटप होत आहेत. त्याची माहिती सुद्धा देऊन टाकून टाक. परंतु लाडक्या बहिणींना आज आपल्या महिला व बालिका सेवाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या ठिकाणी 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना पैसे येणार नाहीत. या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून अगोदरच काही अटी शर्ती नियम पात्रता सुद्धा लावलेल्या होत्या. त्यामुळे ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटींमध्ये शर्तींमध्ये पात्रतांमध्ये बसत असेल त्यांना 100 आणि 101% पैसे येतील. परंतु ज्या लाडक्या बहिणी नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे येणार नाही. त्यांनी बँकेच्या मेसेजची वाट पाहून सुद्धा उपयोग होणार नाही. बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण पात्रता पाहणार आहोत, अटी शर्ती पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये का गर्दी केलेली आहे, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये ही गर्दी पाहायला मिळत आहे, कोणकोणत्या लाडक्या बहिणींनी आज सकाळपासून पैसे काढून आणलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त पैसे वाटप झालेले आहेत, एकंदरीत आज सरकारने किती पैसे सोडले, सर्व मिळून लाडक्या बहिणींना किती पैसे मिळाले, मागील हप्त्यांचे पैसे सोडलेले आहेत का, लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले आहेत का, आणि लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पैसे कोणाकोणाला वाटप होत आहेत. तर एकंदरीत सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी 2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये सांगत आहे. त्यामुळे फक्त 2च मिनिटाचा वेळ काढा आणि 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. आता बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर बघून घेऊयात की आज कोणाला पैसे मिळत आहेत. तर बघा लाडक्या बहिणींना ज्या बहिणी पात्रतांमध्ये बसत आहेत, नियमांमध्ये अटींमध्ये शर्तींमध्ये बसत आहेत त्यांना 100% पैसे मिळत आहेत. त्यासोबत लाडक्या बहिणींना ज्या बहिणींचा आधार कार्ड बँकेला लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे वाटप होत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये मागील हप्त्यांचे पैसे आलेले असतील आणि या ठिकाणी सरकारने तपासणी केलेली असेल की तुम्ही पात्र आहात तर तुम्हाला या ठिकाणी आज पैसे वाटप होत आहे. त्यासोबत लाडक्या बहिणींना आज कोणाला पैसे मिळणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणी पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्या बहिणींचं उत्पन्न कमी असेल या ठिकाणी त्यांना पैसे मिळतील, परंतु ज्यांचं उत्पन्न जास्त असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्याकडे 4 चाकी गाडी असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्या सरकारी कर्मचारी असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणी टॅक्स भरत असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत. ज्यांच्याकडे 5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. ज्या लाडक्या बहिणींकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना सुद्धा पैसे मिळणार नाहीत. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी संपूर्ण माहिती दिलेली आहे, म्हणजेच कोणाला पैसे मिळणार कोणाला पैसे मिळणार नाहीत याची माहिती बघितली आहे. आता आपण या ठिकाणी बघून घेऊयात की राज्य सरकारकडून जी नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे तर ती नियमावली कोणकोणत्या आहेत त्या आपण बघणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या 16 हप्त्याचे नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना यापुढे काळजी करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्याचा 16 हप्ता, नोव्हेंबर महिन्याचा 17 हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. यापुढे तुम्हाला काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी आपण जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर या ठिकाणी राज्य सरकारकडून कोणकोणते नियम कोणकोणत्या अटी शर्ती लागू करण्यात आलेल्या आहेत त्याची माहिती सुद्धा देणार आहे. परंतु लाडक्या बहिणींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना कोणकोणत्या अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत, म्हणजेच कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवतील, कोणत्या बहिणींना पैसे मिळणार नाहीत
याच्याविषयी देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणलेले आहेत लाडक्या बहिणींनो तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। परंतु लाडक्या बहिणींनो या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता तुम्हाला पात्रता, नियम, अटी, शर्ती या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन टाकतो। त्यासोबत निवडणुकीच्या अगोदर राज्य सरकारने लाडक्या बहिणींना काय आदेश दिलेला आहे त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो। बघा लाडक्या बहिणींनो कालपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सभा सुरू झालेल्या आहेत, कारण या ठिकाणी आता आचारसंहिता लागू होणार आहे। तर आचारसंहिता लागू झाल्यानंतर या ठिकाणी सरकारला जास्तीत जास्त काही बोलता येणार नाही, योजनांची जास्तीत जास्त माहिती देता येणार नाही। त्यामुळे सरकारने डोकं लावलेलं आहे की आपण लाडक्या बहिणींपर्यंत जाऊन थेट संवाद करायचा आहे, लाडक्या बहिणींचे प्रश्न विचारायचे आहेत, लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवायचे आहेत। तर बघा लाडक्या बहिणींनो जर तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता। परंतु आज राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब तर यांच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर ती सूचना म्हणजे लाडक्या बहिणींनो आता काळजी सोडायची आहे, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा केलेली आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही, यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय होणार नाही। सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील आणि या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींची ऑक्टोबरच्या 16 हप्त्याचे, नोव्हेंबरच्या 17 हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा संपवून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा। हा एकमेव असा चॅनल आहे की या चॅनलवरती तुम्हाला राज्यामधील, देशामधील आणि संपूर्ण जगामध्ये काय झालेलं आहे त्याची लेटेस्ट पद्धतीची माहिती या चॅनलवरती पाहायला मिळत राहील। म्हणजे तुम्हाला तुमच्या गावामध्ये जाऊन विचारायची गरज पडणार नाही, पेपर वाचायची सुद्धा गरज पडणार नाही, कारण आपल्या एका चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी आपण कव्हर करत असतो। महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्याच्या रोज आपण 72 बातम्या सुद्धा टाकत असतो, त्याविषयी सुद्धा माहिती देत असतो। त्यामुळे आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आपल्या दुसऱ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आता संपूर्ण माहिती पाहिलेली आहे। आता आपण कोणत्याही या ठिकाणी वेळ न पाहता, कोणतीही तुमची जास्त वेळ न घेता तुम्हाला लगेच जिल्ह्यांची, बँकांची यादी वाचून दाखवतो, जेणेकरून लाडक्या बहिणींना सुद्धा घरामध्ये भरपूर कामे असतात, स्वयंपाक करणे असेल, धुणी भांडी असतील, घरामधील मुलांचे डबे भरून देणे असतील, त्यांना दप्तरे भरून देणे असतील, शेतामधील काही कामे असतील, तर अशा पद्धतीचे भरपूर लाडक्या बहिणी कामे करत असतात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा सुद्धा जास्त वेळ घेणार नाही, तुम्हाला सुद्धा तुमची कामे करता येतील आणि तुमच्यापर्यंत माहिती सुद्धा पोहोचत राहील। बघा लाडक्या बहिणींनो भरपूर अशा लाडक्या बहिणी आहेत की त्या लाडक्या बहिणी रोजंदारावरती कामाला जात असतात आणि या ठिकाणी त्या लाडक्या बहिणींकडे जास्त वेळ नसतो, म्हणजेच एकतर घरातलं काम असेल आणि परत या ठिकाणी टायमिंग होत आहे, त्यामुळे रोजंदारीवरती जावं लागत असतं आणि त्यातच सरकार सारखं नवनवीन नियम काढत आहे। लाडक्या बहिणींना KYC करा, अपडेट करा, आधार कार्ड लिंक करा, अशा पद्धतीने नियम काढत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींचं या ठिकाणी टायमाचं मॅनेजमेंट सुद्धा हुकत आहे। परंतु लाडक्या बहिणींनो आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमचा टाइम सुद्धा वाचवणार आहे, तुमचं मॅनेजमेंट सुद्धा हुकणार नाही। बघा KYC विषयीचे अपडेट सांगतो, त्याच्यामुळे तुम्हाला कुठे जायची गरज पडणार नाही, तुम्हाला गावामध्ये जाऊन विचारपूस करायची गरज पडणार नाही। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत 100% माहिती देत असतो। बघा KYC ची जी माहिती तुम्हाला पाहिजे होती ती माहिती लगेच सांगतो। बघा ज्यांना पती नसतील, वडील नसतील, तर त्यांनी कशी KYC करायची, तर बघा लाडक्या बहिणींनो याच्यावरती आज आणि उद्या या 2 दिवसांमध्ये उत्तर येणार आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका। अजून याचं उत्तर कोणालाच माहिती नाही। आणि जो दुसरा प्रश्न आहे तर तो दुसरा प्रश्न म्हणजे हे KYC कधीपर्यंत करायचे। बघा आज आहे 6 नोव्हेंबर, अजून तुमच्याकडे 12 दिवस शिल्लक आहेत, म्हणजेच 18 नोव्हेंबरच्या अगोदर KYC करायचे आहे। आणि लाडक्या बहिणींचा तिसरा प्रश्न होता की OTP येत नाही, तर बघा लाडक्या बहिणींनो तुमचे आधार कार्ड बँकेला लिंक असायला पाहिजे, आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असायला पाहिजे। जर तुम्ही ही कामे केलेली असतील तर OTP येणार आहे, तांत्रिक अडचणी दूर सुद्धा झालेल्या आहेत। बघा लाडक्या बहिणींनो तुम्ही तुमची कामे करू शकता। हे जे प्रश्न होते त्या प्रश्नांची उत्तरे अगदी खरोखर सत्य पद्धतीने दिलेली आहेत। तरी पण लाडक्या बहिणींनो अजून काही प्रश्न असतील ते प्रश्न सुद्धा विचारू शकता, परंतु आपण या ठिकाणी बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये निधी वाटपाला सुरुवात झालेली आहे त्याची माहिती देऊन टाकतो। तर बघा लाडक्या बहिणींनो आज या ठिकाणी पुणे शहरामध्ये सकाळपासून पैसे जमा होत आहेत। भरपूर लाडक्या बहिणी पुणे शहरामधून आपला व्हिडिओ पाहत आहेत, त्यांनी आम्हाला कमेंटच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, इंस्टाग्रामच्या माध्यमातून फोन करून, व्हिडिओ कॉल करून सुद्धा सांगितलेलं आहे की आम्हाला पैसे आले। तुमच्या चॅनलचे आणि तुमचे आभार आम्ही व्यक्त करतो। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये पैसे
पैसे वाटप होत आहेत. मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, गडचिरोली, हिंगोली, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, रत्नागिरी, रायगड, सोलापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव जिल्हा असेल, नागपूर असेल, त्यासोबतच विविध जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत. म्हणजेच लाडक्या बहिणींना मागच्या 2 दिवसांपासून हे पैसे वाटप होत आहेत. काल सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आले आणि त्याच्या अगोदर सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत. तर हे पैसे अशाच पद्धतीने 8 नोव्हेंबरपर्यंत वाटप होणार आहेत. म्हणजेच आज 6 नोव्हेंबर, उद्या 7 आणि परवा दिवशी 8 नोव्हेंबरपर्यंत वाटप होतील. परंतु लाडक्या बहिणीनं एक गोष्ट लक्षात घ्या की सध्याच्या स्थितीला ऑक्टोबर महिन्याचा हप्ता वाटप सुरू आहे. तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा लगेच वाटप होईल, कारण आता आचारसंहिता लागू होणार आहे आणि निवडणुकीच्या अगोदर पैसे जमा करायचे आहे. त्यामुळे लवकरच नोव्हेंबर महिन्याचा हप्ता वाटप होईल. जर काही कामे राहिलेले असतील तर ते कामे करून ठेवा, जेणेकरून दोन्ही हप्त्यांचे पैसे मिळून जातील.